अभियानाचे संयोजक सुरेंद्र चौगुले, उपस्थित सर्वच प्रशिक्षण अभियानांतर्गत उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टीच्या या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाच्या निमित्तानं ह्या कार्यपद्धतीचा एक उद्देश काय, आपला ह्या प्रशिक्षण अभियानाचा उद्देश काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. गेल्या महिन्यात ज्यावेळेला दिल्लीला राष्ट्रीय भाजपाची मीटिंग झाली आणि या मीटिंगच्या अंतर्गत हे ठरवण्यात आलं की आपल्या भारतीय जनता पार्टीचा एक प्रशिक्षण कार्यक्रम हातात घेण्यात यावा आणि या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत 60 लाख कार्यकर्त्यापर्यंत हे प्रशिक्षण अभियान पोहोचवण्यात यावं आणि या अंतर्गत हे अभियान असं असावं की यात पक्षाचा इतिहास, पक्षाची कार्यपद्धती, पक्षाचं विजन, पक्षानं पुढं कसं चालायचं, रोज काय काम करायचं, बूथचं संयोजन कसं असावं, हे असे 7 विविध कार्यक्रम या प्रशिक्षण महाअभियानांतर्गत आयोजित करण्यात आले, जेणेकरून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असा प्रश्न पडला नाही पाहिजे की मी आता काम काय करायचं. मी आता मंडलाध्यक्ष झालोय, मी सदस्य झालोय, मी सरचिटणीस झालोय, मी बूथ अध्यक्ष झालोय, मी शक्ती केंद्र प्रमुख झालोय, पण मला आता काम काय करायचं. शक्ती केंद्र प्रमुख असू देत, बूथ अध्यक्ष असू देत, मंडलचे अध्यक्ष असू देत, या सगळ्यांना कामात ठेवायला पाहिजे. कामात ठेवलं तर यंत्रणा, संघटना रिचार्ज राहते. बूथ यंत्रणेला सारखं काम द्यावं लागतं. त्या निमित्तानं त्यांच्या पण डोक्यात सतत भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट, त्यांचे कर्तव्य, पुढं विजन त्यांच्या डोक्यात फिक्स बसलं तर ते जनतेसमोर ते नेणार आहेत. त्यांच्याच डोक्यात अजून काय नसेल तर आपण जनतेसमोर काय नेणार आहे. आज बघितलं की आपण एवढी मोठी कर्जमाफी झाली, एवढं मोठं विजन असणारे नेते आज नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांनी अतिशय एका उंचीवर राष्ट्राला आणि राज्याला नेऊन ठेवलंय. पण हे सगळं काम आपण जनतेसमोर न्यायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांनी जनतेसमोर जायला पाहिजे. काय होतं, एक फेक नॅरेटिव्ह विरोधकांच्या तर्फे पसरवलं जातं. आता इराणचं युद्ध चालू झालं की लगेच 4 दिवसातच इंधन टंचाई, गॅस तुटवडा कसा होतो, तिथूनपर्यंत एखादा टँकर निघाला तरी पोचायला 8-8, 15-15 दिवस लागतात. मग तिथं युद्ध चालू झालं की लगेच इथं तुटवडा कसा भासतो. तर हे फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी तयार केलेलं आहे आणि या नॅरेटिव्हला आपण उत्तर द्यायला पाहिजे की हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य नागरिकाला, गृहिणीला कुठं गॅस कमी पडणार नाही, पेट्रोल कमी पडणार नाही, उद्योगाला डिझेल कमी पडणार नाही, हे आपण तिथं ठामपणे सांगितलं पाहिजे. जे काही आता तुम्हाला दिसतंय ते फक्त किरकोळ अडचणीमुळं थोडंसं बंधनं आणली, पॅनिक बाईंग सर्वसामान्य नागरिकांकडून चालू झालं आणि इंधन तुटवडा भासायला लागला, युद्ध चालू झालं, मग आपण कुठेतरी टाक्या भरून घेऊया म्हणून जो झुंबड उडली त्यापासून वाचवण्यासाठी आपण हे फक्त सरकारनं त्याच्यावर नियंत्रण आणलं. पण त्याचा प्रोपगंडा विरोधकांनी असं केलं की आता इंधन तुटवडा चालू झाला बघा, आता गॅस वाढणार, आता पेट्रोल वाढणार, आता डिझेल वाढणार. पण असं कुठेही वाढलं नाही. उलट सरकारनं त्याच्यावरची एक्साईज ड्युटी कमी केली आणि इंधनाचे दर आहे त्या लेवलला ठेवायचा प्रयत्न केला. अजून पण दर वाढलेले नाहीत, सगळ्या जगात दर वाढले. शेजारच्या पाकिस्तानमध्ये तर 2 दिवसाचं लॉकडाऊन लागलंय, पण आपल्याकडे तशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे हे कुठेतरी आपण जनतेसमोर न्यायला पाहिजे. आपलं सरकार काय काम करते, आपल्या सरकारचं विजन केवढं मोठं आहे हे जनतेसमोर जायला पाहिजे. शेतकऱ्यापासून, महिलांपासून उद्या होणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्टेट देखील महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे. डेटा सेंटर देखील महाराष्ट्र राज्यात अग्रेसर व्हायला पाहिजे. एवढं विजन आज मुख्यमंत्र्यांचं आहे, ते कुठेतरी आपण जनतेसमोर न्यायला पाहिजे. आणि एक ना अशा अनेक कार्यक्रमाचा प्रबोधन आज कार्यकर्त्यांसमोर व्हायला पाहिजे. कारण विचाराची बैठक असणारा कार्यकर्ता जर विचाराची बैठक पक्की असेल तर तो ठामपणे राहतो.
आणि जर पक्की बैठक नसेल तर तो कुठेतरी आमिषाला बळी पडतो. फेक नॅरेटिव्ह आले की आपणच आकसतो. मग आता काय होईल हे आपल्याच मनात तयार होतं. त्यामुळे विचाराची बैठक पक्की असली पाहिजे. आपली संघटना ही भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे आपला कार्यकर्ता हा सक्षम असला पाहिजे, पक्का असला पाहिजे. त्यानं ठामपणानं सांगितलं पाहिजे की हे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला तोशीच लागून देणार नाही. अख्ख्या जगात ती जर युद्धाची पोचली आहे, पण आपल्या भारतात अजून ती पोचलेली नाही. हे लोकांसमोर जायला पाहिजे. त्यामुळे हे सगळं प्रशिक्षण शिबिर ही ह्यासाठी महत्त्वाचं आहे. तसंच बूथमध्ये काय कार्यक्रम घ्यायचे, शक्तीप्रमुखांनी काय कार्यक्रम घ्यायचे, मंडळ अध्यक्षांनी काय कार्यक्रम घ्यायचे, हे सगळं त्याचा अंतर्भाव या प्रशिक्षण अभियानात इन्क्लूड करण्यात आलेला आहे. हे सगळं तुम्हाला आज ऐकायला मिळणार आहे. ते प्रामाणिकपणाने तुम्ही ऐकायला पाहिजे. निश्चितपणानं पक्षाची विचारधारा आपण समजून घेतली पाहिजे. अनेक मंडळी यात नवीन आलेले आहेत. या नवीन मंडळींना देखील ही विचारधारा त्यांच्या डोक्यात जायला पाहिजे. ज्यावेळेला आमच्या सगळी बरीच मंडळी पक्षाच्या बाहेर होती, त्यावेळेला एक वेगळं वातावरण होतं. काय हा पक्ष ठराविक लोकांचा आहे, ठराविक जाती धर्मांचा आहे. पण ज्यावेळेला आम्ही पक्षात सक्रिय झालो त्यावेळेला एवढं चांगलं वातावरण आणि सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या वर्गांना सामावून घेणारा हा एकमेव पक्ष आहे असं आम्हाला वाटायला लागलं. त्यामुळे हे लोकांसमोर जायला पाहिजे. त्यामुळे आपला संवाद जनतेशी असला पाहिजे, सर्वसामान्य नागरिकाशी असला पाहिजे, महिलेशी असला पाहिजे, तरुण वर्गाशी असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकानं सतत बोलत राहिलं पाहिजे. आणि बोलत राहण्यासाठी ते मटेरियल आपल्या डोक्यात फिट पाहिजे. आणि डोक्यात मटेरियल कधी फिट होणार आहे, अशा प्रशिक्षण वर्गातून हे मटेरियल डोक्यात फिट होणार आहे. त्यामुळं आजच्या प्रत्येक वर्गापासून हे प्रशिक्षण शिबिर आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मनापासून शांततेने हे प्रशिक्षण शिबिर ऐकून घ्यावं. आपला भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्ध पार्टी आहे, शिस्तबद्ध विचारांची पार्टी आहे. त्यामुळे या पार्टीनं काय केलेलं आहे, कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आज मला दिलेला विषय हा कार्यपद्धतीचा आहे की कार्यपद्धती भारतीय जनता पार्टीची म्हणजे काय आहे, कशा पद्धतीनं कार्यपद्धती असावी. कारण कुठलीही संघटना असू देत, कुठलाही संस्था असू देत, कंपनी असू देत, एक कार्यपद्धती लागते, एक विचारधारा लागते, एक ठराविक चौकट लागते. मग ते कुणी त्यामागे यावे. आज आम्ही सगळे बरोबर दिसतोय, उद्या दुसरी कोणी नवीन त्या ठिकाणी असतील, पण त्यांनी आपली मनमानी करायची नाही. या कार्यपद्धतीवरच ही संघटना चालली पाहिजे हे पक्षांना ठरवून दिलेलं आहे. मग त्यात कामकाज कसं असावं, तर प्रत्येक संघटना ही एका ध्येयानं सुरू होते. उद्दिष्ट साध्य करायसाठी संघटनेचं कामकाज शिस्त राखण्यासाठी एक यशस्वी कार्यपद्धती आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाचे विशाल संघटन चालवणे, कार्यकर्त्याचा विकास करणे, परस्पर समन्वय, जवळीक साधणे आणि सामाजिक बांधवांना बरोबर घेणे ही कार्यपद्धती कार्यक्षम आहे. या कार्यपद्धतीत महत्त्वाचा विषय आहे तो बैठकाचा आहे. हा बैठका आपल्या व्हायला पाहिजेत. या बैठकामध्ये काय असावं, ही बैठका कोणाची असावी, ती पदाधिकाऱ्यांची ही बैठक असली पाहिजे, समितीची बैठक असली पाहिजे. त्या समितीत अध्यक्ष असू देत, महामंत्री असू देत, प्रभारी असू देत, यांची बैठक असू देत. शक्ती केंद्र प्रमुखाची देखील बैठक असली पाहिजे की वरच्यावर काय करायचं. मी म्हणत नाही की रोज तुम्ही वेळ द्यावा, 2 दिवसातून 3 दिवसातून काय काम केलं हे शक्ती केंद्र प्रमुखांना खालच्या बूथ अध्यक्षांना बोलवून घेतलं पाहिजे, त्यांची बैठक असली पाहिजे. आणि या बैठकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे की पुढचं नियोजन काय आहे. प्रत्येकाने इतिवृत्त आणलं पाहिजे की मागं मी कार्यक्रम कुठले राबवले, पक्षानं हा कार्यक्रम दिला, हा कार्यक्रम मी कसा राबवला, यात काही अडचणी आल्या का, पुढच्या कार्यक्रमात काय दुरुस्ती करायचे, हे आपण त्यात वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होते, चर्चा होऊन त्यांच्या विचारात पक्की बैठक येते, विचार ठाम होतात आणि भारतीय जनता पार्टीचा बेस हा अधिक मजबूत बनतो. आता या बैठकीमध्ये व्हर्च्युअल बैठकांचा देखील अंतर्भाव आता झालेला आहे. प्रदेशला एवढा वेळ नसतो. प्रदेशची मंडळी सगळी अगदी रवींद्र चव्हाण साहेबांच्या पासून सगळी मंडळी आज एखादा मेसेज द्यायचा असेल तर मंडळाध्यक्षांना सांगतात की संध्याकाळी आपली बैठक आहे. आणि या बैठकीचं देखील आपण योग्य पद्धतीनं पालन केलं पाहिजे. बैठक आपण काय करतो, आपल्याला वेळ नसेल तर कोणाला तरी इतरांना मेसेज फॉरवर्ड करतो आणि तू बैठक अटेंड कर आणि काय असेल ते मला सांग.
असं कृपया होता कामा नये. हे प्रत्येक बैठक ही गांभीर्याने घेतली पाहिजे. अगदी या बैठकीला अध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपासून महामंत्र्यांपासून सगळे हजर असतात. त्यामुळे त्यांचा वेळ आपल्यापेक्षा महत्त्वाचा असून ते वेळ देतात. त्यामुळे बैठकीचा विषय हा गांभीर्याचा असतो. प्रत्येकानं बैठक अटेंड केलीच पाहिजे. 15 मिनिटाची बैठक असते, जास्त नसते. पण ह्यात काय सांगतात त्याचा कार्यक्रम आपण गांभीर्यानं घेतला पाहिजे. निश्चितपणानं कार्यसमिती ही महत्त्वाची आहे. कार्यसमितीत प्रत्येक बैठक ही 3 महिन्यांची करायला पाहिजे. या कार्यसमितीत मंडल कार्यसमिती आहे, मोर्चा कार्यसमिती आहे, प्रकोष्ठ कार्यसमिती आहे आणि त्याचा अजेंडा या कार्यसमितीला सगळ्यांनी पाठवायला पाहिजे. निश्चितपणानं या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सगळ्यांची उपस्थिती ही रजिस्टरला नोंद केली पाहिजे. प्रत्येकाने हे रेकॉर्ड नोंद असलं पाहिजे. शक्ती केंद्र प्रमुख असू दे, बूथ अध्यक्ष असू दे, नाही तर मंडल अध्यक्ष असू दे. पुढचा कार्यशाळा आणि प्रशिक्षण हा महत्त्वाचा विषय आपल्याला करायला पाहिजे. कार्यशाळा हा आपल्या पक्षाचा प्राण आहे. कार्यशाळा कुणाची असावी? आपल्याला बूथच्या सदस्याला वाटलं की मला वक्ता व्हायचं आहे, मला बोलायचं आहे, त्यासाठी कार्यशाळा मला पाहिजे. शक्ती प्रमुखांना किंवा मंडळाध्यक्षांनी त्याची कार्यशाळा आयोजित करावी. अभियान कसं असावं त्याची कार्यशाळा आयोजित करावी. डिजिटल साक्षरता, आपण सोशल मीडियावर कसं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, AIचा उपयोग या पक्षकार्यात कसा करायचा त्याची देखील कार्यशाळा आयोजित करावी. आणि त्यासाठी लागणारे सगळे वक्ते आपली जिल्हा कमिटी आणि प्रदेश पडे आपण मागणी करावेत. ते सदैव लगेच तयार असतात, लगेच पाठवून देतात, पण आपण त्याचा वापर आपण केला पाहिजे. त्यामुळं ज्याला काम करायचं आहे त्याच्यासाठी काम भरपूर आहे. निश्चितपणानं आपण जे काम करतो त्याची नोंद आपण सरळ ॲपला लगेच घेतली पाहिजे. आज जे दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाशिबिरं होते त्याची देखील नोंद आता रजिस्ट्रेशन झाला, प्रत्येकाची नोंद चालू आहे. त्याची दखल प्रदेशला आणि राष्ट्रीय लेवलला ही घेतली जाते. त्याचा मेसेज देखील आपल्याला आला असेल. कार्यशाळेनंतर प्रशिक्षण हे कार्यकर्त्यांना वैचारिकदृष्ट्या कुशल आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आहे. हे प्रशिक्षण कोणाचं असावं? हे शक्ती केंद्र प्रमुखांचं प्रशिक्षण असलं पाहिजे, मंडल पदाधिकाऱ्यांचं असलं पाहिजे, मोर्चाचे आणि प्रकोष्ठचे अध्यक्ष त्यांचंही प्रशिक्षण असलं पाहिजे. आपल्या प्रत्येक सदस्यानं आपल्या मतदारसंघात, आपल्या गावात सातत्याने प्रवास केला पाहिजे. हे आपलं एक कुटुंब आहे. भारतीय जनता पार्टीची ही प्रमुख आहे, आपलं कुटुंब म्हणून चाललं पाहिजे. त्याच्या घरात कसलाही कार्यक्रम असू दे, दुःखाचा सुखदुःखाचा, प्रत्येक कार्यक्रमात आपण सहभागी झालं पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. आपल्या ऐकणाऱ्या नागरिकांच्या सुखदुःखात सामील झाला पाहिजे. त्यासाठी सातत्यानं आपला प्रवास चालू राहिला पाहिजे. मग तो संघटनात्मक असू देत, कार्यक्रमात्मक असू देत, व्यवस्थात्मक असू देत. आणि अशा प्रवासासाठी आपण सगळ्यांनी थोडा वेळ दिला पाहिजे. कारण प्रवास असू देत, प्रशिक्षण असू देत, आपलं मेन बॉडी आहे ते आपली संघाची जी कार्यपद्धती आहे ते संघाची शाखा आपली भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे संघाचा देखील महत्त्वाचा प्रवासावर आधारलेली ही कार्यपद्धती आहे. आपण त्याचं देखील चांगलं प्रवास हा एक काम आपण अंगीकारलं पाहिजे. निश्चितपणे एक बॉन्डिंग किंवा संवाद हा कार्यकर्त्यांसमोर तयार होतो. हा प्रवास हा महत्त्वाचा आहे. तसंच कार्यालय कसं असावं हे देखील आपल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये सांगितलं गेलेलं आहे. कार्यालयाचे प्रमुख आणि प्रभारी हे महत्त्वाचे निश्चित असले पाहिजेत. त्यांचे नाव आणि नंबर त्या कार्यालयात पब्लिश केले पाहिजेत. म्हणजे येणाऱ्या नागरिकाला कळतं की बाबा ह्याच्याकडे कुठलं काम दिलेलं आहे, हा नसेल तर त्याला कुणाला कॉन्टॅक्ट करायचा. स्कॅनर, प्रिंटर, कॉम्प्युटर इथं सज्ज असला पाहिजे. त्यांच्याकडं बूथ प्रमुखांची, शक्ती केंद्र प्रमुखांची, पदाधिकाऱ्यांची यादी या कार्यालयात असली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या पक्षाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि भारत मातेचा फोटो या कार्यालयात असला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपलं बूथ चिन्ह असलेलं कमळ हे चिन्ह या कार्यालयासमोर प्रोजेक्ट केलं पाहिजे. पक्षाचे कार्यक्रम कुठले घ्यायचे हे आपण सगळ्यांनीच महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. कार्यक्रम कुठले असावेत? येणारा 6 एप्रिलचा स्थापना दिवस हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस हा महत्त्वाचा आपण सगळ्यांनीच थाटामाटात साजरा केला पाहिजे. काळेबाग साहेब त्यांच्या भाषणात सांगतील की नेमका
काय त्यात अंतर्भाव करायचा आहे, कार्यशाळा घ्यायची आहे का, काय करायचं आहे त्यात डिटेल्स सांगतील. पण त्यानंतर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आणि 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन देखील आपण साजरा केला पाहिजे. सगळ्या समाज बांधवांना बोलवून घेतलं पाहिजे, त्यानिमित्तानं विचारमंथन केलं पाहिजे. 23 जून ते 6 जुलैला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिवस आहे. तो बलिदान दिवस आपण सगळ्या समाजासमोर घेऊन लोकांना गेलो पाहिजे, कारण त्यांनी आपल्या देशासाठी जे बलिदान दिलं ते लोकांसमोर त्याची चर्चा व्हायला पाहिजे. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती ही 25 सप्टेंबरला आहे. ही देखील आपण साजरी केली पाहिजे आणि वेळच्या वेळी येथील ते प्रदेशनं केंद्रानं केलेले कार्यक्रम देखील आपण साजरे केले पाहिजेत. हे कार्यालय प्रमुखांनी त्याची नोंद घ्यावी. आंदोलन कुठल्या पद्धतीचं असावं, स्थानिक मुद्द्यावर आंदोलन केलेलं जनतेला आवडतं. जनतेसमोर छोटे छोटे प्रश्न घेऊन आंदोलन केलेलं जनतेला बरं वाटतं. आपल्यासमोर आपलं कोणतरी म्हणणं मांडतंय, ती सोडवणूक करतंय. मग आपण असा विचार करायचा नाही की आपण सत्तेत आहे, मग आंदोलन का करायचं, आपल्याच मंत्र्यावर आरोप केल्यास का होईल, असं अजिबात नाही. पक्षाने सांगितले की छोटी छोटी आंदोलनं करा, निश्चितपणे त्याची सोडवणूक करा. कारण पक्ष ज्यावेळेला विरोधात होता त्यावेळेला आंदोलनांनी पक्षाला जिवंत ठेवलं. विरोधी पक्ष म्हणून आपण अनेक वर्ष काम केलं, पण आंदोलनामुळे पक्ष जिवंत राहिला. ती आंदोलनाची का सोडता कामा नये. सत्तेवर आलो म्हणून आपण ढिसाळमध्ये वागणं हे आपल्या दृष्टीने चांगलं नाही. आंदोलन फक्त वैयक्तिक बाबीवर टीका करणारे नसावीत, धोरणात्मक बाबी सोडवणारे असावीत. मग ते पाण्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न अनेक असतील, स्थानिक प्रश्न असतील, घेऊन आंदोलन केली पाहिजेत. निश्चितपणे त्याची नोंद देखील प्रदेशला, जिल्हा कमिटीला दिली पाहिजे. या रचनात्मक कार्यासाठी आपण बूथ स्तरावर स्वच्छता अभियान चालवले पाहिजे. बूथ आणि शक्ती केंद्रावर NGOशी संपर्क केला पाहिजे. करिअर काउन्सिलिंग शिबिर आणि कमजोर विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस देखील आपण आयोजित करायचे. त्याला काही खर्च येत नाही. एखादा रिटायर्ड शिक्षक आपण विनंती केली की तो हुरूपणे तयार होतो की मी मार्गदर्शन फुकट करतो, पण मी देखील कामात येईन आणि त्याला कधी काम केलं असं काय वाटेल, हे आपण आयोजित करणं गरजेचं आहे. मन की बात हा आपल्या पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा झाली. त्यामध्ये मन की बातमध्ये प्रधानमंत्री आपल्या डायरेक्ट जनतेशी जोडले जातात. जनतेनं सुचवलेल्या प्रश्नावर ते बोलतात, त्यांच्या उल्लेखनीय बाबींचा उद्देश प्राप्त करतात, उल्लेख करतात आणि जनतेकडून काय अपेक्षा आहे, आपण काय करायला पाहिजे ह्याचं देखील ते प्रबोधन करतात. त्यामुळे ही मन की बात आपण सगळ्या बूथ अध्यक्षांनी ऐकली पाहिजे, सगळ्यांसमोर ते बघितलं पाहिजे, त्याचा रिपोर्ट सरळ ॲपवर अपलोड केला पाहिजे. आणि मन की बात प्रत्येक महिन्याच्या रविवारी, शेवटच्या रविवारी असतं आणि त्याचा प्रत्येकानं हे मन की बात आयोजित केलंच पाहिजे असा प्रदेशचा नियम आहे. निश्चितपणानं कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्य हे कार्यकर्ता विकास असू देत, कार्यकर्ता समन्वय असू देत, विचारनिष्ठा, समर्पण भाव, पारिवारिक भाव, सामूहिक निर्णय, समन्वय, संपर्क हा तर आपण पाळायचाच. पण या निमित्तानं आपण कार्यकर्त्यांच्या प्रती एक समन्वय ठेवूया, संवाद ठेवूया आणि या संवादाच्या निमित्तानं आपण कशा पद्धतीनं कार्यकर्त्याच्या बरोबर उभं राहायचं आहे, नागरिकांच्या बरोबर कसं उभं राहायचं आहे. सुखदुःखात, वैयक्तिक, कौटुंबिक बाबतीत कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आणि मी फक्त एकटा नाही, पण आपण सगळी या संघटनेत सहभागी आहे. हा भाव वाढीस लागण्यात हा संवाद महत्त्वाचा उपयोगाला पडतो. विचारनिष्ठा, समर्पण भाव हा फार महत्त्वाचा आहे. कारण समर्पण भाव कसा असावा, पक्षानं अनेक असे कार्यकर्ते निर्माण केले की त्यांच्या आयुष्यासाठी त्यांनी समर्पण केलं. त्यांना पदाची अपेक्षा आहे नाही माहीत नाही, पण त्यांनी झोकून कामाला दिले. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असू देत, भारतीय जनता पार्टीमध्ये असू देत, पूर्ण वेळ प्रचार करणारे अनेक कार्यकर्ते असे बघायला मिळतात. त्या अशा लोकांची नोंद आणि त्यांना संधी ही पक्ष देतोच. त्यामुळं आपण सगळ्यांनी काम निश्चितपणाने केलं पाहिजे. अनेक असे कार्यकर्त्यांना आज पक्षानं संधी दिले, विधान परिषद असू देत, राज्यसभेचे खासदार असू देत, आता दोन्ही केलेले, ते असेच पक्षाने साठी काम केलेले लोक आहेत. त्यामुळे आपल्याला उद्या मग संधी मिळणार आहे.
पण आता समर्पण भावनेनं आपण काम करणं हे फार गरजेचं आहे. निश्चितपणानं सामूहिक निर्णय आपल्या संघटनेत व्हायला पाहिजे. सामूहिक निर्णयात काय निर्णय आपण घ्यायचे ते सगळ्यांना बोलवून आपण निर्णय घेऊया की कशा पद्धतीनं आपण कार्यक्रम एखादा आयोजित करायचा आहे. एखादी पक्षाचा जयंती असू देत, एखादा निर्णयामध्ये सहभाग असू देत, एखाद्याच्या अडचण असू देत, ही सगळी कशा पद्धतीने करायची हे सगळ्यांना सामावून घेऊन आपण निर्णय घेतला पाहिजे. मी नाही, आपण सगळीजण यात सहभागी आहे हा एक मेसेज संघटनेत गेला पाहिजे. निश्चितपणानं परस्पर समन्वय आणि संपर्क हा महत्त्वाचा आहे. संपर्कात आपला संपर्क कोणापर्यंत पाहिजे तर सर्व वर्गापर्यंत आपण संपर्कात राहिलं पाहिजे. मग त्यात कुटुंब, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, संस्थांशी संपर्क असला पाहिजे. त्यात शैक्षणिक संस्था, रुग्णालय, प्रभावशाली व्यक्ती, वकील, डॉक्टर, कलाकार या सगळ्यांचे फोन नंबर, डेटा हा सगळा आपल्याकडे असला पाहिजे. निश्चितपणानं एक चांगलं काम आपण या निमित्तानं करून दाखवावं. महिला कार्यकर्त्यांचा सन्मान आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. निर्णय प्रक्रियेत महिलांना आपण घ्यायला पाहिजे. आणि पक्षांना आता 33% आरक्षण महिलांना सर्व क्षेत्रात दिलं आहे, त्यामुळे महिलांचा हा वाटा आपल्या वाढवला पाहिजे. कारण महिला जिथं निर्णय प्रक्रियेत चांगल्या पद्धतीनं सहभागी असतात तो देश आज पुढे घेत जातो. त्यामुळे भारतात देखील याचं प्रमाण वाढलं पाहिजे. आणि आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांचं आढळ स्थान आहे ते आपण सगळ्यांनीच महिलांच्या प्रती आदरभाव राहिला पाहिजे. निश्चितपणाने ही पक्षाची कार्यपद्धती ही आपण महत्त्वाची आहे. दुसरा विषय SIRचा आहे. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण हा एक विशेष कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टीनं हातात घेतला आहे. ह्याच्याकडं आपल्याला गांभीर्याने लक्ष घालावं लागेल. गेल्या आठवड्यामध्ये आमची शरद भाऊ आता मतदार यादीच्या पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये आता जे काही बोलताय ते तुम्ही बारकाईनं न झोप काढताय का? ह्याच्यावरती आपलं भविष्यातलं सगळं राजकारण अवलंबून आहे. आणि ह्याच्यासाठी आता ते झोपले असतील त्याने जागे व्हा. आणि हे अत्यंत लक्षपूर्व आहे का? त्याच्या पद्धतीने आपल्याला भविष्यात काम करायचं. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण महत्त्वाचं काम म्हणतोय, कारण हे मतदार याद्याचं निरीक्षण हे निवडणूक आयोग प्रत्येक वेळी घेत असतो. ह्याच्या पाठीमागे 2002ला मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण झालं, ते काँग्रेस सरकारनं घेतलं. आणि काँग्रेस सरकारनं मतदार याद्याचं निरीक्षण घेतलं, त्याचा फायदा त्यांनी अनेक वर्ष घेतला आणि त्याच्या आधारावर त्यांची सत्ता कायम राहिली. आपल्या भाजप सरकारच्या काळात हे निरीक्षण झालंच नाही, SIRच झालं नाही. त्यामुळे आता ही पहिली संधी 2026ला आपल्या कार्यकालात होते. आणि हे SIR म्हणजे काय आहे, नेमकं ह्यात काय होणार आहे आणि ह्याचं आउटपुट काय आहे, तर SIR म्हणजे प्रत्येक मतदाराचं आज व्हेरिफिकेशन होणार आहे. तो मतदार 2002ची मतदार यादी ही बेसिक धरून त्या मतदार यादीत त्याचं नाव होतं का? आता माझ्यासारख्याचं 18 वर्ष पूर्ण नव्हती, माझं नाव नाही, पण माझ्या वडिलांचं नाव होतं, माझ्या आईचं नाव होतं, आजी आजोबांचं नाव होतं. मग हा बेस धरणार आहेत. आणि त्याचं मॅपिंग आज तुमच्या घरात चालू असेल, BLO येत असतील तुमच्या घरी, त्याचं मॅपिंग ते करणार आहेत. आणि ज्याचं नाव आहे त्याचं मॅपिंग करून त्याचा फॉर्म भरून घेणार आहेत. आणि त्यानंतर ज्यांचं मॅपिंगमध्ये नाव नाही, नवीन नावं आलेले आहेत. आता आपल्या पलूस कडेगावमध्ये आपण तक्रारी करतो, आपण कितीही काम केलं, कितीही ताकद लावली, तरी आपलं बाहेरून येणारं मतदान आहे त्याचा मतदारसंघाशी कसलाच संबंध नाही, पण ते मतदान आपल्या विरोधात पडतं. कितीही कट लावला तरी ते आपल्याला 20,000चं मतदान आपल्यावर वरचढ चढतं. अशा मतदानासाठी ही SIR आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सरकारचं निवडणूक आयोगाचं धोरण काय की हिथं असणारा मतदार जो भूमिपुत्र आहे, ज्याच्याशी लागेबांधे त्याच्या जमिनीशी जोडले गेलेले त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि बाहेरचं जे मतदान आहे ते मतदानापुरतं येतं, त्याचा मतदानाचा अधिकार थांबवला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना काम करणं गरजेचं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर लोकसभा मतदारसंघ धुळे 8 मतदारसंघ आहेत, विधानसभा मतदारसंघ 8पैकी 7 मतदारसंघात भारतीय जनता पार्टी लीडवर होती आता गेल्या निवडणुकीला. आणि 8व्या मालेगावमध्ये त्यांचं लीड एवढं पडलं की 7 मतदारसंघाचा लीड तोडून विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाला.
मग पक्षानं तळापर्यंत गेला. एवढं लीड कशामुळे पडलं, आपल्याला एवढा लोकांचा विरोध काय आहे, तर त्यांच्या लक्षात आलं इथं मतदारसंघात जी लीड पडलं त्यांच्यात तिथलं असणारे भूमिपुत्र नाहीतच, पण बांगलादेशीची बरीचशी लोक ही त्यांच्याचकडे नोंद आहेत. इतर जर मोलमजुरी करणारे लोक मालेगावात येतात, मतदानापुरती येतात आणि ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करतात. आणि अशा लोकांचं लीड आहे की भारतीय जनता पार्टीला भारी पडलं. एवढं काम करून एवढं वातावरण असून सुद्धा आपल्याला सीट गमावं लागली. त्यामुळे त्यांची तळापर्यंत गेले. त्या तळापर्यंत लक्षात असं आलं की त्यांनी बोगसच जन्माचे दाखले इथले सादर केले होते. आणि या बोगस दाखल्यावर किरीट सोमय्या यांनी आपल्या SRचे जे प्रमुख आहेत, प्रभार आहेत, त्यांनी केसेस दाखल केल्या. आणि या जवळपास हजारो लोकांच्यावर केसेस दाखल केल्या आणि ते मतदान बाजूला काढलं. आज तो मतदारसंघ आता लेवलला आला आहे. मतदान कोणी करायचं तर इथल्या मातीतल्या लोकांनी करू देत, त्यांच्याशी नाळ जोडलेले आहे, त्यांना सुखदुःख आहे. पण भारतीय जनता पार्टीचं बाहेरनं आणलेलं मतदान आहे त्याच्या विरोधातलं त्यांनी इथं करायचं नाही. हे आपल्याला यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. आपण जे मतदान आपण नोंद करणार आहे, पहिल्यांदा त्या शिबिरामध्ये मुंबईच्या मुख्यमंत्री देखील फडणवीस साहेब 5 तास बसून होते. ऐन अधिवेशन चालू असताना एखादा मुख्यमंत्री या शिबिराला 5 तास वेळ देतो. त्यामुळं आपलं किती गांभीर्याने ते SIRचं काम आहे ती घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं पहिलं प्राथमिकता असेल ती आपलं मतदान शाबूत ठेवायचं. प्रत्येकानं आपल्या घरचं, आपलं ऐकणारं, आपल्या बूथमधलं मतदान त्याचा व्हेरिफिकेशन फॉर्म भरला पाहिजे. उद्या जर मीच माझं मतदानाचा व्हेरिफिकेशन फॉर्म भरता आला नाही, BLO एकदा तुमच्या दारात येईल, दुसऱ्यांदा येईल, तिसऱ्यांदा तो तुमच्या दरवाजावर ते फॉर्म चिटकून टाकेल, तरीसुद्धा त्याचं झालं नाही तर ते मतदान संशयितमध्ये जाईल, ॲडज्युडिकेशनमध्ये जाईल आणि ते मतदान त्याला करता येणार नाही. माझं हक्काचं देखील घरातलं. त्यामुळे प्रत्येकानं प्राथमिकता आपल्या स्वतःच्या मतदानाला दिली पाहिजे, त्याचं मॅपिंग झालं पाहिजे. आणि त्यानंतर जे मतदान कामानिमित्त विरोधकांचं आहे, जे कामानिमित्त निवडणुकीच्या निमित्ताने येतं, त्याचा आपला काही संबंध नाही, याच्यावर लक्ष केंद्रित करून स्थलांतरित म्हणून आणि बाकीच्या कारणास्तव आपण त्याचं मतदान ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. आणि त्याचं मतदान एकदा संशयित म्हणून गेलं की मग पुढचा निर्णय मग पार्टी आणि ही कमिटी करेल. SIRचं हे आपल्याला उद्देश आहे. आपण जर SIRचं काम जर गांभीर्याने केलं तर पुढची 20-25 वर्षे आपण दुसरं SIR होत नाही तोपर्यंत आपल्या भारतीय जनता पार्टीला हे चांगले दिवस असणार आहेत, हे मी आज तुम्हाला गांभीर्याने सांगतो. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण हे पुढचे 100 दिवसाचा कार्यक्रम आहे ते झटून कामाला लागलं पाहिजे. झटून कामाला लागायचं म्हणजे काय करायचं आहे. माझी पक्षानं BLA 1 ही नियुक्ती केली. BLA 1 हा राजकीय पक्षांचा प्रमुख असतो, राजकीय पक्षांचा प्रतिनिधी असतो. BLO हा सरकारीचा प्रमुख असतो. मग BLAनं खालचे बूथ वाईज BLA 2 नेमायचे. प्रत्येक बूथला किती तुम्हाला प्रमुख असतील, 2, 3, 5 जे बूथ हँडल करू शकेल, ज्याला बूथची माहिती आहे, कडानकडा माहिती आहे, ते बूथचे अध्यक्ष आपण नेमूया, BLA 2 नेमूया. आणि BLA 2नं सगळं व्हेरिफिकेशन करायसाठी BLOला मदत करायची सरकारच्या. आणि BLO जर आपल्या विरोधात असेल, ऐकतच नसेल, तर आपण डायरेक्ट देखील प्रांतांच्याकडनं अर्ज दाखल करू शकतो. पण आपण गोड बोलून ते हँडल केलेलं कधी चांगलं. BLOशी चांगले संबंध ठेवा, साम दाम दंड भेद सगळं वापरा. पण BLOला आपल्याला 3 महिने लागणार आहे. त्यामुळं कायदेशीरदृष्ट्या BLOनं BLAचं काम ऐकलंच पाहिजे, त्याचे फॉर्म सबमिट करून घेतलेच पाहिजेत, हे त्याला बंधन आहे. कारण BLA परवा मिटिंग तहसीलदारांनी पण घेतली आणि सगळ्या राजकीय पक्षांना सांगितले की तुम्ही BLOला मदत करा. BLO सगळीकडे पोहोचणार नाही, पण BLOला मदत करा. आपण सगळ्यांनी आपल्या ऐकण्यातलं मतदान त्याचे फॉर्म भरून घेणं, त्यांना मदत करणं आणि ज्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते आपण समन्वयानं जो BLA असेल, BLA 2 असतील, त्यांना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे. आणि हे एकदा मतदान आपल्या संशयित म्हणून गेलं की आपलं काम निश्चितपणानं सोपं होऊन जाईल. त्यामुळं पुढचे 2-3 महिने आपण कसलंही लग्न कार्य काही बघायचं नाही. पुढचं भविष्य जर आपल्या पुढच्या पिढीचं जर सुरक्षित करायचं असेल तर आपण हे SIRचा कार्यक्रम महत्त्वाचा गांभीर्याने घेतला पाहिजे. प्रत्येकाला गावातल्या BLAला मदत केली पाहिजे आणि ह्याच्यावर वाद होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. त्यामुळं काळजीपूर्वक काम करूया.
नको ते माझं तुझं पटत नाही मग त्याचं नाव संशयित म्हणून टाकणं हे बरोबर नाही. आपल्याला तो जाचत असेल आणि ह्या मातीतला जो नसेल त्याचं नाव आपण टाकूया. आणि निश्चितपणानं असं करणं फार गरजेचं आहे. इथली माणसं नाराज करणं हा भाग नाही आहे, पण बाहेरच्या माणसांचं मतदान इथं होऊन द्यायचं नाही हा आपला त्यातला उद्देश आहे. मतदार याद्याचं शुद्धीकरण हा SIRचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी आपण सगळी झटून कामाला लागूया. निश्चितपणानं उद्याच्या भविष्यात हे मतदान आत्ता SIRचा कार्यक्रम झाला तर उद्याची लोकसभा या नवीन याद्यावर होणार आहे, उद्याची विधानसभा नवीन याद्यावर होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे विधानसभेची याद्याच परत जिल्हा परिषदेला येतात आणि ह्या विधानसभेच्या याद्यावर परत ग्रामपंचायत देखील मतदान होतं. त्यामुळं तुम्हाला तळागाळातल्या कार्यकर्त्याला देखील याचा फायदा नक्की होणार आहे. त्यामुळे ही फार भूमिका महत्त्वाची आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. प्रत्येकापर्यंत जाऊन सातत्यानं SIRचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं हातात घेऊन कार्यक्रम पार पाडला पाहिजे. निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी उद्या आम्ही बाबांच्यापासून अगदी अध्यक्षापासून सगळी मंडळी आता उद्यापासून कामात हजर असणार आहे. पण तुम्ही सगळ्यांनी देखील वेळ देऊन हा कार्यक्रम हातात घेऊया. निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी ही शिस्तीनं चालणारा पक्ष आहे. या पक्षानं आपल्यासाठी जे काम केलेलं आहे हे लोकांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी ही कार्यकर्त्याची. त्यामुळे ही लोकांच्यापर्यंत पोचूया. सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आपली माउथ पब्लिसिटी असेल, हे माउथ पब्लिसिटीसाठी आणि सोशल मीडियासाठी आपण सगळ्यांनी हजर राहूया, ताकदीनं काम करूया. फादरबोडे असतील, युवक असतील, महिला असतील, यांनी सगळ्यांनी प्रत्येकानं ऐकून घेऊया की कशा पद्धतीनं आपण सगळ्या आयुधात पुढं असलं पाहिजे. नॅरेटिव्ह कसा सेट होतो की 2, 3, 4 लोकांनी बोलायला लागले की लोकांच्यावर परिणाम होतो, मग तो नॅरेटिव्ह सेट होतो. आपलं पक्षाचं उद्दिष्ट काय तर पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणे, सकारात्मक विचार, सकारात्मक काम हे सरकारचं सेट करणं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी झटून हजर कामाला लागूया. या दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाशिबिराचा हा एकमेव उद्देश आज आपण निश्चितपणानं गांभीर्यानं ऐकून तो उद्याच्या भविष्यात भारतीय जनता पार्टीची सरकार कशी यावीत यासाठी नक्की असेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. मला सांगलेला विषय कार्यपद्धती आणि SIR हा आपण सगळ्यांनी गांभीर्यानं ऐकून घेतलात. मी आपल्या मनापासून धन्यवाद देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.